लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आठवणी लांबून लांबून LIC एजंट आपली पॉलिसी काढतो, नंतर तो त्याचा जॉब ड्रॉप करतो. त्याला सांगितल्यानुसार तो काही काम करत नाही. आता आम्ही जिथे राहतो तिकडून ते LICचं जे काय हेड ऑफिस आहे, ज्याची मेन ब्रांच आहे आमची, ती एवढा लांब दिली आहे. तो एजंट काय नसतो, त्यांचा फोन कधी कोण उचलत नाही आहे. म्हणजे पैसे घ्यायला, ती LIC पॉलिसी काढायला तुम्ही जे उतावळे होता ना LIC वाले, जरा ना सामान्य माणसाचा जरा त्रास हे करा. इथे काय आम्ही काय पैसे वर नाही आलेत आम्हाला की तुम्हाला द्यायला. आम्ही मेल्यानंतर आम्हाला मिळणार, आमचे मॅच्युअर झाल्यानंतर आम्हाला मिळणार, तोवर ते पैसे तुम्ही वापरता. त्याची सर्विस झिरो आहे. तुम्ही काही सर्विस देत नाही. फक्त जेव्हा तो एजंट येतो आमच्या घरी तेव्हाच तो अशा वार्ता करतो ना की जसं तो आमच्यासाठी 24 तास रेडी असेल, पण कधी फोन उचलत नाही, कधी काही सर्विस मिळत नाही. कसं काय? फक्त पैसे घ्यायचे, फसवाफसवीचे धंदे करायचे. हे असं बरोबर नाही आहे. आम्ही तुम्हाला दोष देतो आहे कारण तुम्ही तसं करताय. आम्ही काय जाणून तुम्हाला दोषी नाही करत. तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी तुम्ही फक्त तेव्हा हा करता. नंतर तुम्ही जे आहे व तुमच्या प्रॉब्लेम सांगता की नाही असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. पैसे घेण्यासाठी तुम्ही सगळ्या आमच्या अटी मान्य करता. पैसे एकदा झाले की मग ते तुमचं जे काय खेळ आहे तो चालू खेळता, बरोबर की नाही? हे चुकीचं आहे. मी आताच सांगतो तुम्हाला, परत अशा गोष्टी घडल्या तर मी सगळ्यांना सांगा ते LIC वगैरे बंद करा. काही कोण एजंट, काही कोण सर्व्हिस चांगली मिळत नाही LICची. ते मेल्यानंतर पैसे काय, मी काय करू त्या पैशाचं? ते पण त्यामुळे तुमच्या खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज असतात, त्यानंतर ते पैसे फॅमिली मिळतात. ते काय तुम्ही आणून देत नाही ना. जे आमचे पैसे आहेत, जे आमचे पैसे आहेत, तुमचे नाही आहेत ते तुम्ही काय आणून देत नाही. बाबा एखादा माणूस मेल आहे, त्याची गरज आहे, ते तुम्ही सगळं गोल गोल फिरून तुमच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करता. म्हणून मला जे सांगायचं आहे ना ते एकदम क्लिअर कट आहे की तुम्ही जर सर्व्हिस देत आहे ना, त्या सर्व्हिससाठी तुम्ही पण तेवढे जिम्मेदार आहात, तुम्ही जबाबदार आहात. तुमच्याकडे 10 वेळा फोन करायला, तुम्ही आमची पॉलिसी काढायला किती वेळा फोन करता, आणि एकदा पॉलिसी काढून झाली तो एजंट पळतो, तुम्ही फोन उचलत नाही आहे. शेवटी जो काही त्रास होतो आम्हालाच आहे ना. हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही स्वतःची एवढी काळजी घ्या. हे तुमची नावं जी आहे ना खराब करू नका. उगाच LICचं नाव चांगलं आहे ते चांगलंच ठेवा.